जर भाजपचं सरकार आलं तर सुवेंदू अधिकारी हे तिथे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतील। तर तिथे पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 7 आणि भाजप 9 म्हणजे टीएमसी पेक्षा भाजप आता थोडी पुढे गेलेली आहे। काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर, सुवेंदू अधिकारी पिछाडीवर, तर नंदीग्राम मध्ये सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। बारामती पोस्टल मतांमध्ये सुरेंद्र पवार आघाडीवर। तर बारामती या ठिकाणी पोटनिवडणूक, बारामती आणि राहुरी त्याचे देखील कल आपण या ठिकाणी पाहताय, निकाल आपण या ठिकाणी पाहताय। बारामतीमध्ये जर आपण पाहिलं तर पोस्टल मतमोजणीमध्ये सुरेंद्र पवार या आघाडीवर आहे। बारामतीमध्ये निवडणूक कसं पाहिलं तर एकतर्फी आहे। किती मतांनी जिंकतात याकडे लक्ष असेल। तर पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर तर सुवेंदू अधिकारी पिछाडीवर। भवानीपूर आणि नंदीग्राम या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या सध्या आघाडीवर आहेत आणि वरचा निकाल आपण पाहतो आहोत, कल आपण पाहतो आहे। टीएमसी या ठिकाणी 9 तर भाजप 11 जागांवर आघाडीवर। आकडे सातत्याने या ठिकाणी बदलत आहेत। तर टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। तृणमूल आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर। भाजप सध्या 11 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल 9 जागांवर या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळते। नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी यांची आघाडी जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीपासूनच त्यांची आघाडी आहे। तर पश्चिम बंगालमध्ये आता सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते। टीएमसी 10 आणि भाजप 11, तर काँग्रेस देखील एका जागेवर त्या ठिकाणी आघाडीवर आहे। मात्र पश्चिम बंगालमध्ये कोलकाता भागामध्ये तृणमूलनं आघाडी घेतलेली आहे। त्या ठिकाणी अगदी बंगाली अस्मिता आपण पाहतो की ममता बॅनर्जी यांचा गड मानला जातो, त्या ठिकाणी तृणमूलनं आघाडी घेतली आहे। तर तृणमूल जी आहे ती 10 जागांवर आघाडीवर आणि भाजप 11 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। आणि आता समसमान आकडा झालेला आहे। तृणमूल 11 जागा आणि भाजप देखील 11 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये अक्षरशः काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। टीएमसी 11 आणि भाजप 11, तर काँग्रेस देखील एकाच जागेवर आघाडीवर आहे। कोलकात्याच्या भागामध्ये तृणमूलनं आघाडी घेतली आहे। उत्तर बंगालमध्ये भाजप आघाडीवर आहे। उत्तर बंगाल हा भाजपसाठी महत्वाचा, कारण मागच्या वेळेला सुद्धा उत्तर बंगालमधून चांगलं यश जे आहे ते भाजपला मिळालेलं होतं आणि त्या भागामध्ये उत्तर बंगालमध्ये भाजप आघाडीवर आहे। आणि आता भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल 18 जागांवर आघाडीवर आहे। काटेकी टक्कर, टफ फाईट यालाच म्हणू शकतो। टीएमसी 21 जागांवर आणि भाजप 25 जागांवर आघाडीवर। आकडे सातत्याने या ठिकाणी बदलत आहेत आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये धाकधूक वाढवत आहेत। कोलकाता भागामध्ये तृणमूलनं आघाडी घेतली आहे। टीएमसी 21 तर भाजप 25 जागांवर आघाडीवर। उत्तर बंगालमध्ये भाजप जी आहे ती सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोलकाता भागामध्ये तृणमूलची आघाडी जी आहे ती पाहायला मिळते। कोलकाता हा शहरी भाग आणि या शहरी भागामधला जो मतदार आहे टीएमसी 26 जागांवर आघाडीवर आणि भाजप 29 जागांवर आघाडीवर। अजूनही इथे टफ फाईट या ठिकाणी पाहायला मिळते। काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। टीएमसी 26 आणि भाजप 29 जागांवर आघाडीवर। आता टीएमसी 32 जागांवर तर भाजप 36 जागांवर आघाडीवर। भाजपनं सातत्यानं आपली आघाडी इथे कायम ठेवली आहे। टीएमसीला मोठी टक्कर ममता बॅनर्जी यांची धाकधूक नक्कीच या ठिकाणी वाढली असणार। पश्चिम बंगाल